ताडाळी येथील चमन मेटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज ठेंगणे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे। 23 मार्चपासून सुरू झालेल्या या आंदोलनात वेतन वेळेवर देणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि कामगारांच्या मूलभूत हक्कांची पूर्तता करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत। आंदोलनाने आता उग्र स्वरूप धारण केले असून निलेश हिवराळे युवा नेते यांच्या अर्धनग्न आंदोलनाच्या माध्यमातून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत। त्यामुळे परिसरात या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे। या आंदोलनात चंद्रकांत कासवटे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, महिला बचत गटांना कॅन्टीनचे काम तसेच ओव्हरटाईमचा योग्य मोबदला आणि पीएफ ईएसआयची नियमित कपात यासारख्या मागण्या आंदोलकांनी ठामपणे मांडल्या आहेत। दरम्यान युवा नेता निलेश हिवराळे यांनी मानव अधिकार संघटनेतर्फे अर्धनग्न आंदोलन करत या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला। मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलकांमध्ये संताप वाढत असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनोज ठेंगणे यांनी दिला आहे। जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून आज प्रशासनाला आणि चमन मेटॅलिक कंपनीला कोणत्याही प्रकारचा जाग आलेला नाही आहे। याच्यावरून आम्ही आज चमन मेटॅलिक कंपनीचे कामगार त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण समर्थन दाखवून अर्धनंग आंदोलन करत आहे आणि हे प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही हे अर्धनंग आंदोलन करत आहे। चमन मेटॅलिक कंपनी आज 6 महिने लोटून सुद्धा चमन मेटॅलिक कंपनीमध्ये कार्यरत असलेले चंद्रकांत कासवटे यांचा संशयास्पदी अपघाती मृत्यू झालेला होता। त्या संदर्भात चमन मेटॅलिक कंपनीचे अंतर्गत काम करत असलेले विनस सर्व्हिसेस आणि केएमसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोणत्याच प्रकारचा मुआवजा या चंद्रकांत कासवटे यांच्या फॅमिलीला दिलेला नाही आणि त्यावरून अजून तिथे काम करत असलेले कामगार लोक तिथले स्थानिक असून सुद्धा ते आज आपल्या मागण्यासाठी आज अर्धनंग आंदोलन आणि उपोषण ह्या गोष्टीचा मार्ग अवलंबून राहिले। याचाच अर्थ या प्रशासनाचा विरोध याच्यावरून दर्शवून दाखवला जात आहे। कारण की प्रशासनाला ह्या गोष्टीचा आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की चमन मेटॅलिक कंपनीचे जे कामगार लोक आहेत त्यांचे जे काही 14 मागण्या आहेत त्या मागण्यासाठी मनोज भाऊ ठेंगणे हे आज 6 महिन्यापासून वारंवार तक्रारी करून सर्वच गोष्टीचं प्रशासनाला निर्देशनास आणून दिलं की या कंपनीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार आणि कामगार लोकांचं शोषण होऊन राहिलं आहे। तरी सुद्धा या प्रशासनाला काही जाग आलेला नाही आणि त्या संबंधात आम्ही हे अर्धनंग आंदोलन करत आहोत। सर्वजण चमन मेटॅलिक कंपनीचे कामगार आणि मी लोक जनशक्ती पार्टीचा कामगार सेनेचा जिल्हाध्यक्षच्या वतीने मी आज चमन मेटॅलिक कंपनीच्या विरोधात निषेध करत आहे।